माझे नाव ऋतुजा निवृत्ती बंडगर, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळी वस्ती। माझा विषय मी पाहिलेला चित्रपट राणा तुंगा, अण्णा, सदा रेड्डी, समूल अशा चौघांनी विदेशी सैनिकांशी लढून त्यांना हरवून ते सोन्याच्या विटा घेऊन पळून गेले। एक समुद्र पार करून त्यांना पोलिसांनी पकडले व ते त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले। त्यांनी त्यांचा देश विचारला, ते म्हणाले श्रीलंका। मग त्यांनी 4 सोन्याच्या विटा दिल्या व ते तेथे राहू लागले। मग एके दिवशी एका शेतकऱ्याच्या रांगरटीखाली 10-12 मुले जमिनीतून निघाले। तेथे पोलीस आले। पोलिसांनी विचारले, कोणी मारले? एक मुलगा म्हणाला, राणा तुंगा। मग तिथे पोलीस गेले। तेथे लेडीज कॉन्स्टेबल त्यांची कपडे काढले। मग एक माणूस इडली खात होता। तेथे अण्णा सदा रेड्डी त्यांचा धक्का लागला। तो म्हणाला, म्हणजे बलदेव प्रताप सिंग म्हणाला, सॉरी बल। तो म्हणाला, आमच्या गावात सॉरी बोलायचं पण नाही आणि ऐकायचं पण नाही। मग बलदेव प्रताप सिंगने अण्णाला खूप मारले। मग तो म्हणाला सदा रेड्डी। ते सदा रेड्डीकडे गेले। सदा रेड्डीला म्हणाले, सॉरी बोल। तो बोलला नाही। त्याने त्याला खूप मारले। तो म्हणाला समूल। ते समूलकडे गेले। त्यांनी समूलला खूप मारले। तो सॉरी म्हणाला नाही। समूल म्हणाला राणा तुंगाकडे गेले। राणा तुंगाला घडलेली गोष्ट सांगितली। राणा तुंगाला बलदेव प्रताप सिंग म्हणाला, सॉरी बोल। राणा तुंगा सॉरी म्हणाला। मग बलदेव प्रताप सिंग जाणार इतक्याच तो म्हणाला, शिक्के मी पाहिलं। शिक्के, हत्यारे, हे लेडीज कॉन्स्टेबलची कपडे, हे काय आहे? मग तो म्हणाला, मी माझ्या बहिणींना घेऊन जाणार। मग राणा तुंगा म्हणाला, घेऊन जा। तो गेला आणि राणा तुंगा म्हणाला, मला माझ्या भावावर म्हणजे समूलवर त्याने हात उचलला। 24 तासात तो राहणार नाही। मग सर्वजण त्याला मारू लागले। एका लेडीज कॉन्स्टेबलच्या पाठीत त्याने खंजीर खुपसला। मग राणा तुंगाला त्यांचे समूल तो आला आणि त्याला खूप मारू लागला। एका ते जेलमध्ये जो माणूस होता त्याने सर्व हिरो म्हणून सांगितलं। तो मेला असं सगळ्यांना वाटलं, पण तो मेला नव्हता असं तो जेलमधला माणूस म्हणाला। मग तो उठला आणि सर्व साखळ्या ओढून काढल्या, सर्वांची डोकी लटकवली। एक माणूस म्हणाला, तो जेलमधला, तो म्हणाला, तुम्ही आला नाही, बरं झालं। राणा तुंगाला म्हणाला, नाहीतर तिथे 30 आहेत, 31 असते। मग त्याने राणा तुंगा तिथून गेला आणि गावकऱ्यांना घेतले। त्या मुलीने तिथं राष्ट्रपतीला पत्र लिहून पाठवलेले। मग त्याला कळले, त्याने लिहायला सांगितले। पण इतक्यातच हेलिकॉप्टर घेऊन बलदेव प्रताप सिंग तिथे आला आणि त्याने सर्वांना मारले।